नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण कोळंबी करणार आहोत। तर कोळंबीपासून आपण एकतर कोळंबीचा रसा करणार आहोत। हा रसा चवीला अतिशय सुंदर होतो आणि दुसरं म्हणजे भरपूर कांदा घालून आपण कोळंबी मसाला करणार आहोत। याची चव तर अप्रतिम अशी असते। एकदा केलात तर तुम्ही नेहमी असंच कराल। तर चला रसा आणि कोळंबी मसाला करायला सुरुवात करूया। आता सुरुवातीला आपण कोळंबीचा रसा करूया। तर कोळंबीचा रसा करण्यासाठी इथे मी कोळंबी घेतली आहे। कोळंबीची वरची कवर काढून घेतलं आहे। आता वरचं कवर काढलं तरी ह्या कोळंबीच्या मागे अशी एक काळ्या रंगाची लाईन असते, ती आपण काढून टाकायची आहे। ती घाण असते, ती काढून स्वच्छ करायची। हे बघा, असं तुम्ही तो धागा ओढलात तरी निघतो, किंवा जर मोठी कोळंबी असेल तर ही अशी काढावी लागते। तर आता मी अशी सगळे कोळंबीची काळी लाईन काढून घेते आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ याला धुवून घेते। आता इथे कोळंबी मी स्वच्छ करून घेतली आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतली आहे। आता रशासाठी मसाला आपण याचा तयार करूया। कोळंबीचा रसा तयार करण्यासाठी आता आपण मसाला काढला आहे। इथे मी एक मध्यम आकाराचा ओला नारळ किसून घेतला आहे। इथे एक कांदा असा उभा चिरून घेतला आहे। एक 4 ते 5 चमचे सुकं खोबरं घेतलं आहे। एक मोठा चमचा धने, एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घेतली आहे। आणि इथे आता मी 2 चमचे बेडगी मिरचीची पावडर घेतली आहे। तुमच्याकडे जर अख्खी बेडगी मिरची असेल तर ती गरम पाण्यात भिजत घाला। तुम्हाला आता जसं तिखट लागत असेल तर त्याप्रमाणे एक 5-6 बेडगी मिरची गरम पाण्यात भिजवून या मसाल्याबरोबर वाटायचं आहे। आता आपण हा सुरुवातीला मसाला भाजून घेऊया। मसाला भाजायला बाजूला मी पॅन ठेवलं आहे। पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घालून घेऊया। याच्यावर आपल्याला आता सगळे मसाले भाजून घ्यायचे आहेत। आता तेल गरम झालं की याच्यात सुरुवातीला कांदा घालूया। कांदा थोडा तेलावरती परतून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा भाजतोय, आपण याच्यातच धने घालून घ्यायचे आहेत आणि सुकं खोबरं आणि धने कांद्याबरोबरच आपल्याला भाजायचं आहे। आता हे थोडंसं व्यवस्थित परतून घेऊया। ते कांदा सुकं खोबरं वगैरे भाजलं की त्याच्यात घालायचे लसूण देखील थोडीशी परतायची। आता आपल्याला याच्यातच घालायचं आहे किसलेलं ओलं खोबरं। तुम्ही मच्छीच्या रशामध्ये जेवढं ओलं खोबरं जास्त वापरणार तेवढी त्या रशाला छान चव येते। आता हे ओलं खोबरं घालून घेतलं आहे। हे थोडंसं याच्याबरोबर परतून घेऊया। आता खोबरं देखील मी या मसाल्याबरोबर व्यवस्थित भाजून घेतलं आहे। आपल्याला खूप असं काळं करायचं नाही आहे, थोडं व्यवस्थित फक्त भाजायचं। आता काय करायचं, हा मसाला भाजल्यावर थोडा थंड करायचा आणि याच्यामध्ये कोथिंबीर आणि आपण जी लाल मिरचीची पावडर घेतली आहे बेडगी मिरचीची, ती सगळं एकत्र करून एका मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि थोडं पाणी घालून याला एकदम बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर आता हे गार करून वाटून घेऊया। आता इथे हा मसाला मी पाणी घालून छान बारीक असा वाटून घेतला आहे। आता आपण रसा करूया। आता रसा करण्यासाठी बाजूला पातेलं ठेवलं आहे, त्याच्यात थोडं तेल घातलं आहे। आता तुम्हाला जेवढं तेल लागत असेल तेवढं तुम्ही घाला। आता इथे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि थोडा कढीपत्ता हे तेलात घालायचं आहे आणि हे आता थोडंसं तेलावर गुलाबी होईपर्यंत आपण परतून घेऊया। आता इथे कांदा तेलात व्यवस्थित गुलाबी रंगावर भाजला आहे। आपण आता मसाला वाटताना त्याच्यामध्ये 2 चमचे बेडगी मिरचीची पावडर घातली होती। आता मी 2 चमचे कांदा लसूणची चटणी घालते आहे। तिखट तुमच्या आवडीनुसार घाला। थोडीशी हळद घालून घेतली आहे। आता आपण जी धुवून स्वच्छ करून घेतलेली कोळंबी आहे ती याच्यात घालायची आहे आणि कोळंबी तेलावरती व्यवस्थित चांगली अशी परतून घ्यायची आहे। कोळंबी तेलात घातली की ती अशी आकसायला लागते, अशी गोल गोल व्हायला लागते। तर आता ही कोळंबी आपण तेलावरती अगदी व्यवस्थित परतून घेऊया सुरुवातीला। आता कोळंबी तेलात परतल्यावर हे बघा अशी गोल गोल होते आणि या कोळंबीला पाणी सुटलं आहे। असं कोळंबीला पाणी सुटतं तेलात परतल्यावर।
आता ह्याच्यात लगेच पाणी आपण घालायचं नाही आहे. जो मसाला वाटून घेतला आहे तो घालून घेऊया. आता ही कोळंबी आणि हा मसाला दोन्ही एकत्र आपल्याला शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला. हे बघा, आता असं मिक्स करूया. आता याच्यात घालूया चवीप्रमाणे मीठ. आणि आता याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि मीडियम गॅसवरती याला अगदी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आता इथे मी झाकण ठेवून कोळंबी आणि मसाला असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आहे. हे बघा, असं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा, त्याशिवाय आपण याच्यात पाणी घालायचं नाही आहे. आणि शिजताना याच्यावर झाकण ठेवायचं, नाहीतर सगळीकडे ते उडतं. आता याच्यात एक 4 आमसूल घालून घेऊया. मिक्स करायचं. आता मी बाजूला पाणी गरम करून ठेवलं होतं, ते गरम पाणी याच्यात घालायचं. आता तुम्हाला जितका रस्सा करायचा आहे तेवढं पाणी घालायचं. खूपही घट्ट नाही आणि खूपही पातळ नाही, मध्यम असा रस्सा ठेवायचा. आता आपल्याला कोळंबी पण याच्यातच शिजवून घ्यायची आहे. आता ह्याच्यात कोळंबी शिजेपर्यंत व्यवस्थित मीडियम गॅसवरती याला शिजवून घेऊया. आता इथे कोळंबीचा रस्सा आपला तयार झाला आहे. आता यातली कोळंबी आपण बघितली तर हाताने तोडली तर ती सहज तुटते. असं झाल्यावरती आपण गॅस बंद करायचा आहे. आता आपला रस्सा तयार झाला आहे. मसाला कोळंबी करण्यासाठी इथे मी परत थोडी कोळंबी घेतली आहे. ती देखील स्वच्छ करून 2 ते 3 वेळा धुवून घेतली आहे. आता ही कोळंबी आपण फक्त कांद्यावर करणार आहोत. तर चला मसाला कोळंबी करायला सुरुवात करूया. आता बाजूला गॅसवर कढई ठेवली आहे, त्यात थोडं तेल घालून घेतलं आहे. आता 2 मोठे कांदे मी एकदम बारीक चिरून घेतले आहेत आणि त्यात थोडा कढीपत्ता घातला आहे. आता हे थोडं तेलावरती परतून घेऊया. मसाला कोळंबीसाठी कांदा भरपूर वापरायचा. तर आता कांदा थोडा परतूया. आता इथे कांदा तेलावरती व्यवस्थित परतला आहे. आता याच्यात घालायचं आहे 2 चमचे कांदा लसूण मसाला, थोडीशी हळद, मिक्स करून घ्यायचं आहे. आपण याच्यामध्ये दुसरा कुठलाही मसाला घालणार नाही आहोत. ओला मसालाही आपण वाटलेला घालायचा नाही आहे. आता जी धुवून स्वच्छ केलेली कोळंबी आहे ती याच्यात घालून घ्यायची. ही कोळंबी आपल्याला ह्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे. कोळंबी तेलावर परतणं ही फार महत्त्वाची स्टेप आहे. कोळंबी अशी तेलात व्यवस्थित परतल्याशिवाय आपण त्याच्यात पाणी घालायचं नाही आहे. तर आता कोळंबी व्यवस्थित अगोदर परतून घेते. आता इथे कोळंबी तेलावर व्यवस्थित परतून घेतली आहे. बघा, अशी तेलावर व्यवस्थित कोळंबी परतली की ती छान अशी आकसते, गोल गोल होते. आता याच्यात घालायचे चवीप्रमाणे मीठ. याच्यात घालूया एक 3 ते 4 आमसूलच्या फोडी. आपण टोमॅटो नाही वापरत, आपण मच्छीसाठी आमसूलच वापरायचं आहे. थोडी कोथिंबीर घालायची, सगळं मिक्स करून घ्यायचं. असं बिना मसाल्याची कोळंबी आपण जेव्हा करतो भरपूर कांदा घालून, याची कोळंबीची जी टेस्ट असते ती याच्यात उतरते आणि हे खूप छान लागतं. आता याच्यात आपण गरम केलेलं पाणी घालून घेऊया. आता याला पाणी घालून मिक्स करायचं. आता याच्यावर झाकण ठेवून अधूनमधून चेक करत मीडियम गॅसवर याला शिजवून घ्यायचं आहे. आता इथे आपली भरपूर कांदा घालून केलेली छान सुकी अशी कोळंबी तयार झाली आहे. गॅस बंद करूया. आता इथे आपला कोळंबीचा रस्सा आणि सुकी कोळंबी असं दोन्ही तयार आहे. तर असा रस्सा आणि कोळंबी तुम्हीही नक्की करून बघा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.